अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरनमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। तसं पाहिलं तर ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्याचा शोध घेणे पोलिसांना तारेवरची कसरत करून मोठे आव्हानच ठरते। मात्र अमरावती ग्रामीण सायबर पोलिसांनी हे शक्य करून दाखविले। तांत्रिक पद्धतीने आरोपींचा शोध घेऊन राजनांदगाव येथून तब्बल 10 आरोपींना अटक करून कामगिरी फत्ते केली। या तपासात पोलिसांनी 1,02,000 ची रक्कमसह साहित्य जप्त करण्यात आले। कोणत्याही अनोळखी लिंकवर नागरिकांनी लिंक करू नये, पैसे गुंतवणूकीकरिता अनोळखी ॲप वापरू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे फिर्यादी आशिष महादेव बोबडे यांनी 4th इंडियन स्टॉक मार्केट ॲनालिसिस अँड लर्निंग या नावाचे शेअर मार्केट व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन केला। आलेल्या लिंकवर क्लिक करून फिर्यादीने युजर ID पासवर्ड बनविला। लिंकद्वारे फिर्यादीने 31,35,000 रुपयांचे शेअर खरेदी सुद्धा केले। फिर्यादीने पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता वेबसाईट आणि व्हॉट्सॲप ग्रुप सुद्धा बंद असल्याचे आढळून येताच आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याची बोबडे यांच्या लक्षात आले। तात्काळ आशिष बोबडे यांनी परतवाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार केली असता पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हे दाखल करून तपास कामाला सुरुवात केली। यात सायबर पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास कामाला सुरुवात केली। आरोपी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून दिशाभूल करीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले। याचा सखोल तपास करून अखेर पोलिसांनी छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथील अनेक आरोपींची नावे समोर आल्याने पोलीस पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी रवाना झालेत। आधी पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतले, नंतर त्यांच्याकडनं आणखी आरोपींचे नाव समोर आल्याने त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले। असे एकूण 10 जणांना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतले। आरोपीच्या वेगवेगळ्या बँकेत 70 लाख रक्कम गोठविण्यात आली। पोलिसांनी आरोपीकडनं बँकेचे 3 स्टॅम्प, ग्रामपंचायत सरपंच नावाचे स्टॅम्प, 17 बँकेचे डेबिट कार्ड, वेगवेगळ्या बँकेचे 74 चेक, 21 मोबाईल, 1 लॅपटॉप, 25 मोबाईल, सिम कार्डसह एकूण 1,02,000 रुपये नगदी जप्त करण्यात आले। अमरावती ग्रामीण पुलिस यूनिट में पुलिस स्टेशन परतवाड़ा में फिरियादी जो है आशीष बोबडे, जो परतवाड़ा के ही रहने वाले हैं, उन्होंने तकरार किया था कि इनके खिलाफ में जो है 31 लाख रुपए का जो है फसवणूक हुआ है। उसके बेसिस पे हमने अर्ज और उसके बाद में FIR रजिस्टर करके ये गुने के गंभीरता को देखते हुए गुने को हमने साइबर टीम को हैंडओवर किया था। साइबर टीम led by PI Bilwal and also contribution from PI LCB, PI वानखेड़े and इनके संबंधित दोनों भी शाखा के टीम्स along with पुलिस स्टेशन परतवाड़ा PSO और उनके टीम्स, इन्होंने मिलके काफी अच्छी कार्रवाई की है इस गुने में। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने सायबर पोलीस निरीक्षक धीरेंद्र सिंग बिलवाल, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात दोन्ही पोलीस पथकाने केली आहे। शहर गुन्हे शाखा पथक 2चे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहितीवरून मसानगंज येथून एका युवकाला ताब्यात घेतले। युवकाच्या हाती 2 तलवारी दिसून आल्याने त्याला ताब्यात घेऊन आर्म ऍक्ट नुसार सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शहरातील अवैध धंद्यांसह इतर अट्टल गुन्हेगारांचा शोध घेऊन धडक कारवाईचे आदेश दिले असता आता शहर गुन्हे शाखा पथक सुद्धा ऍक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे। 16 मेला गुन्हे शाखा युनिट 2चे पोलीस पथक मसानगंज परिसरात पेट्रोलिंग करीत असताना एक युवक हातात 2 तलवार घेऊन उभा असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी मसानगंज राहणारा 32 वर्षीय रोहित उर्फ गोलू विजयसिंग ठाकूर याला तलवारसह ताब्यात घेतले। त्याच्या विरोधात सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे कलम 425 आर्म ऍक्ट सह कलम 135 नुसार कारवाई करण्यात आली। ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक
महेश शिंगोले, सत्यवान भुयारकर, पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे, पोलीस कर्मचारी जावेद अहमद, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, संग्राम भोजने, नईम बेग, मंगेश शिंदे, चेतन कराडे, योगेश पवार, निलेश वंजारी, सागर ठाकरे यांनी केली. ट्रॅव्हल्सचे प्रवासी तंदुरी धाब्यावर सोडून आपली दुचाकी साईडला उभी करून फोनवर बोलणाऱ्या युवकाला स्विफ्ट डिझायर कारने जोरदार धडक दिली. या धडकेने युवकाचा मृत्यू झाला. ही घटना नागपूर मुंबई महामार्गावर रात्री घडली. नॅशनल ट्रॅव्हल्सचे संचालक रसूल कुरेशी यांच्या मुलाचा करुण अंत झाल्याने शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर आर्कोप गॅरेज नजीक स्विफ्ट डिझायर 4 चाकी गाडीने दुचाकीवर उभे असलेल्या एका 40 वर्षीय युवकास भरधाव वेगाने धडक दिल्याने त्या युवकाचा जागीच करुण अंत झालाय. ही घटना बुधवारच्या रात्री 11:30 ते 12 वाजताच्या दरम्यान घडली आहे. बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर आर्को गॅरेज नजीक नॅशनल ट्रॅव्हल्सचे संचालक रसूल कुरेशी यांचा मुलगा अक्रम रसूल कुरेशी हा तंदुरी धाब्यावर ट्रॅव्हल्सचे प्रवासी सोडून आपल्या दुचाकी वाहन क्रमांक MH27 AL 8070 या स्लेडर गाडीवर रस्त्याच्या कडेला उभे राहून फोनवर बोलत असताना दिग्रसवरून अमरावतीकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर या कारने भरधाव वेगाने येऊन दुचाकी स्वार अक्रम याला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकी वाहनधारक कारच्या काचावर जोरदार फेकला गेला. डोक्याला जब्बर मार लागल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती बडनेरा पोलीस स्टेशनला प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी रवाना झालेत व कार चालक प्रशांत सुरेश पांडे याला ताब्यात घेऊन आरोपी विरुद्ध मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली. मृतभाषी व सर्वांसोबत मिळून मिसळून राहणाऱ्या अक्रम याच्या मृत्यूमुळे बडनेरा शहरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास बडनेरा पोलीस करीत आहेत. जिल्ह्यातील विधवा परित्यक्त्या निराधार महिलांना कोणत्या योजनेचा लाभ कसा घ्यावा, कागदपत्रांची पूर्तता कशी करावी हे ज्ञात करण्यासाठी शहरातील दिव्य सदन सोशल सेंटरच्या संचालिका सिस्टर रोझली यांनी सर्व महिलांना सोबत घेऊन सर्व शासकीय कार्यालयाची वारी केली. यात मनपा कार्यालय, पोलीस आयुक्तालयासह तहसील अशा सर्व कार्यालयात दाखल होऊन कामकाजाची माहिती जाणून घेतली. या दरम्यान उपजिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी अनिल कुमार भटकर यांनी सर्व महिलांना योग्य मार्गदर्शन केले. शहरातील बडाडी परिसरातील दिव्य सदन सोशल सेंटर ही गेल्या अनेक वर्षांपासून गरीब युवती विद्यार्थ्यांसह परित्यक्त्या, निराधार आणि विधवा महिलांकरिता महत्त्वाचे कार्य करीत आहेत. पारधी समाजातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांकरिता अनेक योजना राबवित आहेत. आता या सेंटरच्या संचालिका सिस्टर रोझली यांनी शहरातील अनेक परित्यक्त्या, विधवा, निराधार महिलांना सर्व शासकीय कार्यालयात योजनेचे कामकाज कसे चालतात याची माहिती होण्यासाठी 17 मेला स्वतः 4 चाकी वाहन भाड्याने करून सर्व कार्यालयाची वारी केली आहे. या दरम्यान मनपा कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालयासह तहसील कार्यालयात जाऊन येथील कामकाजांचा आढावा जाणून घेतला. अमरावती तहसील कार्यालयात दाखल होऊन येथील उपविभागीय अधिकारी तसेच उपजिल्हाधिकारी अनिल कुमार भटकर यांची भेट घेऊन संजय गांधी निराधार योजना, महिला बाल विकास योजना, घरकुल योजनेचा विस्तृत माहिती जाणून घेतली. दिव्य सदन सोशल सेंटरच्या माध्यमातून ज्या एकल महिला आहेत, विधवा आहेत आणि परित्यक्त्या आहेत, त्या महिलांकरिता एक विशेष मोहीम आज संस्थेच्या मार्फत राबवण्यात आली. त्यांचे जे संचालक आहेत त्यांनी सगळ्या कार्यालयाची त्यांना माहिती व्हावी आणि कार्यालयाची माहिती असून त्या कार्यालयामार्फत कुठल्या योजना राबवल्या जातात, सगळे कार्यालय त्यांना माहिती व्हावी, या सगळ्यासाठी आज ही योजना या ठिकाणी राबवली. आणि आज दिवसभराचा त्यांचा दौरा आहे. त्यांनी स्वतंत्र वाहन केलं आणि स्वतंत्र वाहनात सगळ्या ठिकाणी ते आज फिरत आहेत. महानगरपालिका, CP ऑफिस असेल, जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय या ठिकाणी ते फिरत आहेत आणि सगळ्या योजनांची माहिती घेत आहेत. अनिल कुमार भटकर यांनी सुद्धा दिव्य सदन सोशल सेंटरच्या कार्याचे कौतुक करून सर्व महिलांना विविध योजनेबाबत विस्तृत माहिती दिली. आता ठीक आहे, आता तुम्ही एकल महिला आहेत, परित्यक्त्या आहेत, विधवा आहेत, तर ज्या योजना आहेत त्या योजना तर भेटल्याच पाहिजे, नाही काय? तुमच्यासाठी संजय गांधी योजना आहे ना, संजय गांधी योजना सगळ्यांना लाभ मिळाला पाहिजे. जे मिळाल्या नसतील तर त्यांना आपल्याला देता येईल ना. म्हणून संजय गांधी योजनेचा पण लाभ मिळेल, काही प्रॉब्लेम नाही.
फक्त काय होतं की आपला पाठपुरावा कमी पडते आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याला माहितीच नसते काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, म्हणून या योजना समजून घ्यायच्या. आता जिथे तुम्ही गेले ना तिथून काय करायला पाहिजे होतं की कोणत्या योजनेसाठी काय पात्रता आहे, बरोबर आहे ना. जर संजय गांधी योजना आहे तर कोण पात्र लाभार्थी आहे त्यासाठी हे आपल्याला पहिलं माहीत असलं पाहिजे. मग कोण पात्र आहेत, मग त्यामध्ये कोणते कोणते कागदपत्र आपल्याला अर्जासोबत लावायचे आहेत, अर्ज करायला लागेल ना. मग अर्जासोबत कोणते कागदपत्र आपण लावले पाहिजे ही माहिती आपण घेतली पाहिजे. ते जय कार्यालयात गेला होता. 8 मेच्या दिवशी कोंडेश्वर मार्गावरील वीटभट्टीवर मेडिकलच्या जागेचे कारण सांगून महसूल विभागाने धडक कारवाई केली होती. या प्रकरणात आता वीटभट्टी मालकाकडून महाविकास आघाडी सरसावली असून माजी राज्यमंत्री आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. वीटभट्टीवर कारवाई करू नका अशी मागणी करीत यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्याविरोधात आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली. अमरावती शहरातील कोंडेश्वर येथे विटाभट्टीवर 8 मेच्या सकाळी अचानक महसूल विभागाने कारवाई करत विटाभट्टी उद्ध्वस्त केल्या होत्या. शासकीय मेडिकल कॉलेजची जागा अधीनस्थ असल्याचे कारण सांगून ही कारवाई केल्याचे सांगितले गेले. त्यात खोब्रागडे नामक मालकाचे अतोनात नुकसान झाले होते, तर शेकडो आदिवासी कामगारांचा रोजगार गेला. या कारवाईनंतर सर्व विटाभट्टी मालकांनी न्यायालयात धाव घेतली असता त्यांना जूनपर्यंत दिलासा मिळाला. आता याच विटाभट्टी मालकाच्या बाजूने अमरावती जिल्ह्यातील महाविकास आघाडी सरसावली असून काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची भेट घेत अतिक्रमणधारक विटाभट्टीवर तूर्तास कारवाई करू नका अशी मागणी करण्यात आली. दरम्यान यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांचा थेट माजी खासदार म्हणून उल्लेख करत राणा दाम्पत्याची इथं दादागिरी चालते, तर हे षडयंत्र आहे व राणा दाम्पत्याकडून जमीन हडपण्याचा डाव आहे असा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर केला. तर 10 कोटी रुपयांचा विटाभट्टीला माल आहे, त्यामुळे त्यांच्यावर आता कारवाई करू नका अशी मागणी त्यांनी केली. इथले जे माजी खासदार आणि आत्ताचे आमदार जे आहे त्यांची दादागिरी इथे चालते. त्या ठिकाणी सगळे जे काही वीटभट्ट्या आहे या आत्ता सीझन आहे त्यांचा, त्यांना जर काढायचं असतं तर त्यांना नोटीस द्यायला पाहिजे होती, त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. काही व्यवस्था काही लोकांनी केलेली आहे, काही लोकांची करायची आहे, असं सगळ्यांचं मिळून त्या ठिकाणी डिसिजन घेता येतं. पण गरीब माणसाचं उद्ध्वस्त केलं तिथे. मेडिकल कॉलेजच्या अखत्यारीत पण ते येत नाही. अखत्यारीत येत असलं तर आपण समजू शकतो की काय आहे, पण याच्यामध्ये षडयंत्र आहे. लँड ग्रॅबर्स जे म्हणतात, जमिनी हडप करायचा कार्यक्रम ज्या लोकांचा आहे त्यांचं याच्यामध्ये मोठं षडयंत्र आहे आणि गरिबाचं नुकसान ते करतायत. आम्ही प्रशासनाला भेटलो, समजावून सांगितलं. प्रशासनाने पहिले त्यांची भूमिका फार अटीतटीची वाटत होती, पण आता त्यांनी नमतं घेतलं आहे असं वाटतं आहे. समजा या लोकांचं नुकसान करायचा प्रयत्न प्रशासनानं केला तर अख्खा अमरावती जिल्हा यांना प्रोटेक्ट करण्यासाठी रस्त्यावर उतरेल. 20 तारखेपर्यंत तुम्ही वीटभट्ट्या हटवा असं. तोपर्यंत वीटभट्ट्या कशा काय हटणार आहेत? 10 कोटी रुपयाचा तिथे माल पडलेला आहे आणि गरिबांचं आहे. हे काय डकेत नाही आहे, ते लोक रोजगार निर्मिती आहे. स्मॉल स्केल इंडस्ट्री ज्याला तुम्ही म्हणता, मारे आरडाओरडा करून सन्मान्य पंतप्रधान बोलत असतात, तो विषय या ठिकाणी आहे. मग यांनी काय करायचं? यांनी लूटमारी करायची का? 10 कोटी रुपयाचा माल तुम्ही असं 20 तारखेपर्यंत हटवू शकत नाही. इट इज इम्पॉसिबल. हा सीझन जाऊ द्यावा लागेल आणि नंतर प्रशासनाला जे करायचं आहे ते त्यांनी करावे. निवेदन देतेवेळी माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, प्रीती बंडसह अनेक पदाधिकारी आणि विटाभट्टी मालक उपस्थित होते. संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार
बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। राज्याच्या माजी राज्यमंत्री काँग्रेस नेत्या तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवशी त्यांच्यावर विविध स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। 17 मेच्या सकाळपासून त्यांच्या कॅम्प येथील गणेरीवाल लेआउट येथील निवासस्थानी विविध पदाधिकाऱ्यांसह सामाजिक संघटना पदाधिकारी आणि नागरिकांनी हजेरी लावून शुभेच्छा दिल्यात। यात आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार डॉक्टर सुनील देशमुख, बबलू देशमुख, सिटी न्यूज प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया, काँग्रेस महिला पदाधिकारी अंजली ठाकरे, नितीन कदम, गजानन देशमुख, काँग्रेस महिला शहर अध्यक्ष जयश्री वानखडेसह अनेक राजकीय पदाधिकारीसह शेकडो नागरिकांनी शुभेच्छा दिल्यात। आमच्या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री, अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री आमच्या भगिनी यशोमतीताई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही तो मंडळी आलो। गजानन देशमुख, गाडगे महाराज मिशन मुंबईच्या अध्यक्षा यशोमतीताई ठाकूर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्री संत गाडगे महाराज बालगृह दर्यापूरच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। आज आमच्या ताई यशोमतीताईंचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त त्यांना जिल्हा काँग्रेस ग्रामीण तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि असंच त्यांनी प्रगती करत राहो आणि त्यांना सर्व पद भेटत राहो एवढ्या शुभेच्छा देतो। आज जिल्ह्याच्या नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या आमच्या नेत्या, जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आदरणीय यशोमतीताई ठाकूर यांचा आज वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्तानं संपूर्ण जिल्ह्यातील जे जनसमुदाय आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आला। आम्ही सुद्धा त्यांना भरभरून शुभेच्छा देतो। नमस्कार, मी डॉक्टर अंजली ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश स्पोर्ट्सची समन्वयक। आज आमच्या रागिनी म्हणजे आमची रणरागिनी, महाराष्ट्राचा बुलंद आवाज आमच्या ॲडव्होकेट यशोमतीताई यांचा वाढदिवस आहे आणि आजच्या या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व महिला काँग्रेस, सर्व युवक काँग्रेस, काँग्रेस अमरावती शहरातील सर्व गणमान्य मंडळी आज या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि ताईंना आम्ही शुभेच्छा देतो। ताई आमच्या ज्या आहेत, आपल्याला माहिती आहे की काँग्रेस पक्षाचा जो गड आहे त्यांनी सांभाळलेला आहे, पूर्ण भारतात त्यांचं एक वेगळं स्थान आहे आणि अतिशय संयमी आणि अतिशय अभ्यासू असं व्यक्तिमत्व असलेल्या आमच्या ताई यांना आम्ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। ताई, आपली महाराष्ट्राला खूप गरज आहे, आपल्याला आजच्या या दिनी खूप खूप आपल्याला भावी आयुष्यासाठी खूप आपल्याला शुभेच्छा देते आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन मी माझे मनोगत या ठिकाणी संपवते। धन्यवाद। आज ताईंचा वाढदिवस, आम्हाला गगनातनं मावळणारा आनंद होतो। आज आम्ही अंबारी घेऊन ताईंना भेट दिली यासाठी की भावी मुख्यमंत्री आम्हाला ताईला पाहायचं आहे। सर्वांकडून ताईंना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। ताई को जन्मदिन की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं देती है। उनके भविष्य के लिए मुख्यमंत्री के रूप में हम उनको देखना चाहते हैं। ताई को हार्दिक हार्दिक शुभकामनाएं, हैप्पी बर्थडे टू यू। बडनेरा से रोमामंड ताई को उसके हैप्पी बर्थडे के लिए शुभकामना देती हूँ और उज्जवल भविष्य के लिए उनको हैप्पी बर्थडे टू यू कहती हूँ। हमारे सभी कांग्रेस ग्रुप की ओर से उनके भविष्य के लिए हैप्पी बर्थडे टू यू। मी जयश्री वानखडे, महिला काँग्रेस अध्यक्ष
आज आमच्या सन्माननीय आमच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर आज यांचा वाढदिवस, यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आमच्या धडाडीचं जे काँग्रेस पक्षाचं जे नेतृत्व आहे आमच्या पाठीशी, महिलांच्या पाठीशी, महाराष्ट्राच्या पाठीशी, पूर्ण देशाच्या पाठीशी म्हटलं तरी चालेल, आमची एकच महिला सगळ्यांना भारी आहे। आम्ही फक्त आता एकच त्यांना बघू इच्छितो, त्या मुख्यमंत्री व्हाव्यात आणि अमरावती काय पूर्ण महाराष्ट्राचं, पूर्ण भारताचं त्यांनी कायापालट करावी हीच मला अपेक्षा आहे। आणि ताईंना परत वाढदिवसाच्या शुभेच्छा देते पूर्ण महिला काँग्रेसकडून, सीनियर पेरेंट्स काँग्रेसकडून आणि युवक काँग्रेसकडून, सगळ्यांकडून शुभेच्छा। धन्यवाद। ताई को जन्मदिन की शुभेच्छा देने के लिए यहाँ पर आई। चांदनी चौक अमरावती से ताई को हैप्पी बर्थडे कहने के लिए यहाँ पे आया। विश यू हैप्पी बर्थडे टू यू ताई। मैं पेरेंट बॉडी की अनिला काजी, जनरल सेक्रेटरी, ताई को रिस्पेक्ट और बर्थडे के लिए विश करने आई हूँ। हैप्पी बर्थडे ताई। राजाभाऊ हातागडे समाजभूषण तथा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार, सोबत ज्येष्ठ आमचे नेते प्रभाकर वाळसे सामाजिक नेते आहेत, त्याचप्रमाणे प्रल्हाद उर्फ बबलू तायडे मातंग समाजाचे नेते आहेत आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त आहेत। मातंग समाजाच्या वतीनं आम्ही ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इथं लोकनेत्या यशोमतीताई ठाकूर यांच्या समक्ष एक आमची भेट म्हणून, शुभेच्छा भेट म्हणून आम्ही देण्यासाठी आलो आहोत। समाजाच्या वतीनं आमच्या अनंत आणि कोटी कोटी शुभेच्छा। मी नितीन कदम, आज यशोमतीताई यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। आणि आपल्याला अमरावती शहराला जे नेतृत्व लाभलं त्याबद्दल मी सोबत असावं आणि परत एक वेळा ताईंना मी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। सब जन इतने प्यार से, आदर तिथ्य से यहाँ पे आते हैं और विश करते हैं, सचमुच बहुत अच्छा लगता है। और सबका प्यार, सबकी मोहब्बत, सबका आशीर्वाद बना रहे, यही ईश्वरचरणी प्रार्थना है। अनाथांचे नाथ समजल्या जाणाऱ्या शंकरबाबा पापडकर यांचे कार्य बघता त्यांना नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। या निमित्त आता जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनेक संघटना वतीने शंकरबाबा पापडकर यांचा गुणगौरव केला जात आहे। हनुमान मॅम प्रसारक मंडळ येथे सुद्धा पद्मश्री प्राप्त प्रभाकरराव वैद्य यांच्या हस्ते पद्मश्री शंकरबाबा यांचा सन्मान करून त्यांचा गुणगौरव करण्यात आला। यावेळी आज मला पद्मश्रीचा सर्वोच्च सन्मान मिळालाय, ही उपलब्धी समस्त अमरावतीकरांसाठी गौरवाची आहे। मात्र आजवरच्या आयुष्यांच्या वाटचालीमध्ये मागे वळून पाहताना एकमेव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य हिमालयासारखे खंबीरपणे उभे होते। त्यामुळे मिळालेला पद्मश्रीचा सन्मान पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांना व समस्त अमरावतीकरांना समर्पित करीत आहे, असे उद्गार शंकरबाबांनी काढलेत। वज्जर येथील स्वर्गीय अंबादास पंत वैद बालगृहाचे संचालक शंकरबाबा पापडकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले। या निमित्त श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे बुधवारी ग्रीष्मकालीन शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधत पद्मश्री शंकरबाबा पापडकर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाची सुरुवात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे संस्थापक स्वर्गीय अंबादास पंत वैद यांच्या प्रतिमा पूजनाने झालेत। यावेळी पद्मश्री प्रभाकरराव वैद व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पद्मश्री शंकरबाबा पापडकर यांचा हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला। विशेष म्हणजे महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मान झाल्यानंतरही परत पद्मश्रीचा सन्मान पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या हस्ते व्हावा अशी विनंती शंकरबाबांनी करताच परत पद्मश्री वैद्य साहेबांच्या हस्ते शंकरबाबांना पद्मश्री या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले। हा क्षण सर्व उपस्थितांकरिता प्रेरणादायी ठरला। समाजाने थोडं संवेदनशील होत बेघर, अपंग, मतिमंद आणि अनाथ मुलांना सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा। शासन स्तरावर वय वर्ष 18 नंतर अशा मुलांच्या भवितव्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरच कायदा करण्यात येणार असल्याची शाश्वती दिली। परंतु समाजाच्या पाठबळाशिवाय हे कार्य पूर्ण होऊ शकत नाही। पद्मश्री प्रभाकरराव वैद साहेबांनी ज्याप्रमाणे आधार, पाठबळ आणि सर्व सोयीसुविधा दिल्यात
त्यामुळेच आज पद्मश्रीचा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला असून हीच प्रेरणा समाजाने घेत समाजसेवेत योगदान द्यावे असे शंकरबाबा पापडकर यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केलेत। हा कार्यक्रम दाखवण्यासाठी नहीं है, ये कार्यक्रम दिखाने के लिए नहीं है। एक एक कपड़े धोने वाला भी यदि उसको साथ मिल जाए तो वो क्या कर सकता है, ये इसका जीता सबूत है। आप सब लोग बैठे हैं, आ गए, कोई के लड़के यहाँ है, कोई कर्मचारी है, कोई एक में को देख के आए हैं, लेकिन यहाँ से कुछ लेके जाओ। एक कार्यक्रम में यदि एक आदमी कुछ नहीं बन सका तो उस कार्यक्रम को कोई महत्व नहीं। हजारों लोग आते हैं जाते हैं, कुछ लेके जाओ। एक पत्थर भी करेगा अगर खुदाई का दावा, अगर उसको दिल से पूजने वाला मिल जाए। आज हम कपड़े धोते थे, प्रभाकर राव वैद्य अच्छे लोगों के साथ में आए, और आज हमारे साहब ने जब ये संस्था शुरू करा 90, उस टाइम हमारे को जो मदद की है उसकी कल्पना आप नहीं कर सकते। इसलिए ये पुरस्कार मैं उनको समर्पित करता हूँ। क्यों जो पुरस्कार 1 लाख लड़का लड़कियां तुम्हारे सबके हैं, जो बच्चे उनके माँ बाप हैं, तुम्हारे के लड़के हैं, हमारे जो यहाँ गणमान्य हुए हैं उनके भी है, सब लोग आए। पर ऐसे बेसहारा बच्चे जो मैंने ले गया था, उनका माँ कहाँ है, उनके बाप कहाँ है, नालियों में संडास में डाले हुए बच्चे आज संसद में हमने पहुंचा दिए, राष्ट्रपति भवन में हमने लिए। वो आपके आशीर्वाद के लिए, बताने के लिए नहीं। तो इसलिए जो कुछ मैं आपसे बात करना चाहता हूँ कि एक पद्मश्री से कुछ नहीं होने वाला है। ये हिंदुस्तान को अपने को दिशा देना है। सिर्फ फोटो निकालने से नहीं हो जाता, फोटो पे खड़े रहने से नहीं हो जाता है, काम करने लगता है। काम करने जैसा यहाँ वैद्य साहब की संस्था के अंदर उनके जो कर्मचारी काम करते हैं, 24 घंटे देख रहे हो मैं, काम करते हैं, काम के बाद ही सब मिलता है। इसलिए आपसे विनती करना चाहता हूँ, कार्यक्रम में आएंगे आप, कार्यक्रम के चले पर एक सुगंध लेके जाइए आप। ये पद्मश्री मैं आप जनता जनार्दन को अमरावती के अर्पण करना चाहता हूँ। यहाँ अच्छे अच्छे लोग हो गए। जब राष्ट्रपति भवन में हम गए, पंतप्रधान मोदी जी ने हमें बोले, मैंने कायदा करो, आपने बोले थे कायदा करेंगे, बोले 6 महीने के अंदर तुम्हारा कायदा बन जाएगा। आप सब लोग तालियां बजाइए। ये कायदा क्या है, ये वजन मॉडल क्या है, ये दुनिया में जाएगा। सब बच्चों को आज पुनर्वसन होता है, सब बच्चे अपने पैर पे खड़े हो गए। 30 लड़कियों की शादी और उनको जो बच्चे वो बच्चे हैं, ये छोटी बात है। और इसके लिए हमारे वैद्य साहब का जो है, मैं आज नाम ले रहा, मुझे दुख हो रहा है कि उनका नाम लेना है। और उसके साथ में मीडिया, पूरे अमरावती जिले की मीडिया नहीं, पूरे भारत की मीडिया आज हमारे साथ है। मेरे एक मित्र नानक आहूजा भी यहाँ आए हुए हैं, और दूसरे का नाम लेना तो ये बोलेंगे ले। तो ये दृष्टिकोण से काम, हर क्षेत्र में काम करो। ये भी संस्था में हम भगवान से प्रार्थना करते हैं, आप लोग आशीर्वाद दो। ओलंपिक प्लेयर तैयार होगा यहाँ, अमरावती जिले का नाम पूरे दुनिया में जाए, ओलंपिक प्लेयर भी तैयार होगा। हमारे साहब का समय बहुत कम रह गया है, इस उम्र के अंदर भी वो मेरा सत्कार के लिए आए हैं। हर चीज में मेरे बच्चों के पीछे वो खड़े रह गए। हर बच्चे, हर कौन आता है, देखो क्या जरूरत है मेरा सत्कार करने की। आज उनकी बेटी, उनका जवाई चंद्र साहब, उनके क्यों आप सब लोग आए, कुछ मिलने के लिए भी आए मेरे के लिए। ये मैं बहुत भावना प्रदान नहीं हो रहा हूं। अमरावती का नाम हम संसद भवन, राष्ट्रपति भवन में हमने पहुंचाया है। तो मेरे मित्रों, माझ्या माय बाप हो, काम करा। अपंगांना मदतची आवश्यकता नाही, त्यांना पुनर्वसनची आवश्यकता आहे। आज 500 कोटीचं बजेट, मी माफी मागून बोलतो, 500 कोटीचं आहे। किती मुलांना नोकरीचा नाही आहे, पायावर उभं करा। मला पद्मश्री नाही, प्रत्येक या गावामध्ये चांगल्या संस्था असतील, त्यांनी फक्त फोटो काढायसाठी नका करू काम, त्यांना जीवनभर उभं करा। मोठे वाखे आहेत सरकार, जो फार वाखे आहेत। तू है सूरज, तुम्ही अपंग मुलांवर मला शेर आठवला, तू है सूरज, तुझे क्या मालूम रात का दुख, तू किसी रोज उतर मेरे घर को शाम के बाद। हे 2 मुलं इथे आल्या, कुठे यांची आई, पण आज मी इथे उभं करून त्यांच्या गळ्यामध्ये हात टाकायला लावलं। आमचे रेड्डी साहेब आलेले आहेत,
या रेड्डी साहेबांनी त्या मुलाला हात टाकलेला आहे. म्हणजे पोलीसवाले आमच्या सोबत आहे आणि यांना का महत्व दिलेलं आहे. ज्यावेळेस हे मूल लहानपणी सापडल्यानंतर त्याला सगळ्यात पहिले पोलीसवाले उचलतात आणि पोलीसवाले उचलून त्याला रिमांडला ठेवतात. तिथे कोणी नाही भेटलं तर ते माझ्याजवळ पाठवतात. म्हणजे पहिलं सेवा यांचा आहे. म्हणून मी सगळ्यांना विनंती करू, माझ्यावर काही गुन्हा नाही आहे, मी चापलूसी नाही करणार, म्हणून सगळ्यांना विनंती करू का रेड्डी साहेब म्हणजे पोलीसवाल्यांच्या बद्दल जोरदार टाळ्या वाजवा. सत्कार कार्यक्रमाला पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मनपा आयुक्त देवीदास पवारसह मोठ्या संख्येने मंडळाचे पदाधिकारी, प्राध्यापक, प्रशिक्षक व नागरिक उपस्थित होते. आपल्या सर्वांचे आधारस्तंभ आणि सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय वैद्य साहेब, ज्यांच्या छत्रछायाखाली आज आम्ही सर्व या ठिकाणी उभे आहोत. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, कार्यक्रमाचे सर्व मान्य आयोजक आणि या ठिकाणी उपस्थित SVPM संस्थेच्या निमंत्रणावर आलेले सर्व बंधू भगिनींनो, सर्व उन्हाळी शिबिरातील बालमित्रांनो, शंकर बाबांचं आपण सर्वांनी भावनात्मक त्यांचं उद्गार ऐकलेत आणि सर्वांना त्यांनी कुठलेही त्यांच्या मनातले जे खरी भावना आहे ती त्यांच्या आज वाणीतून ऐकली. अत्यंत सरळ आणि अत्यंत साध्या शब्दात आणि भावना जी त्यांच्या उफाळून आल्या, जे त्यांनी प्रवास 1990 पासूनचा आपल्या डोळ्यासमोर दिसून आला. त्यांच्या काही छोट्याशा भाषणामध्ये त्यांनी जे सांगितलं की त्यांनी जे स्ट्रगल त्यांचा होता आणि जे साथ वैद्य साहेबांनी त्यांना या ठिकाणी दिली आणि त्यांना काम करण्याची प्रेरणा जी मिळालेली आहे, आज त्यांना पद्मश्री पुरस्काराने जरी महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित झाले तरी त्यांनी हा पुरस्कार वैद्य साहेबांच्याकडे त्यांना सन्मानित केला, त्यांना समर्पण केलं आणि त्यांच्याच आशीर्वादाने, त्यांच्याच प्रेरणेने त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला. खरं तर अनेक वेळास त्यांना पद्मश्रीसाठी त्यांचं नाव गेलं होतं पण त्यांनी स्वीकारलं नव्हतं. पण यावेळेस त्यांच्या सर्व बालकांसाठी त्यांनी ज्यांच्यासाठी काम केले असे सर्व दिव्यांग मुलांसाठी यांच्यासाठी त्यांनी तो स्वीकारलेला आहे. आणि त्यांच्या मागे जी तळमळ आहे त्यांची की जे जे दिव्यांग आहेत समाजात आणि ज्यांना पालक कोणी नाही अशा सर्वांना आश्रय मिळाला पाहिजे, सर्वांना समाजाने सोबत घेतला पाहिजे आणि समाजाने आपल्या सोबत वर आणलं पाहिजे, सर्वांच्या समान आणलं पाहिजे, याच्यासाठी ते जे प्रयत्न करत आहे. आणि जो कायदा ते बनवण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला, म्हणजे पद्मश्री कोणी स्वीकारला तर स्वतःसाठी स्वीकारतो, पण आपण कायदा बनवण्यासाठी आपण प्रधानमंत्र्यांनी जे विनंती केली, आपल्या स्वतःसाठी काही विचारलं नाही, आपण तर फक्त आपल्याला कायदा पाहिजे हा तुम्ही मागणी केली. म्हणजे एखाद्याने विचारलं असतं की मला हे अनुदान द्या, मला हे शाळा बांधून द्या आणि काहीतरी मोठा माझ्यासाठी द्या, पण असं काही न करता बाबांनी जो आहे की सर्व देशातल्या नागरिकांसाठी आणि विशेष करून या दिव्यांगांसाठी जो कायदा बनला पाहिजे त्याची मागणी केलेली आहे. म्हणजे माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांचा वाढदिवस गोड तुला करून साजरा करण्यात आला. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या गोरक्षणात पूजा अर्चना करून यशोमती ठाकूर यांची गोड तुला करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवरांसह नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्यात. गोरक्षणात असलेल्या जनावरांना यशोमती ठाकूरसह उपस्थितांनी गुळ ढेप चारण्यात आला. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवशी त्यांच्यावर विविध स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. शुक्रवारी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या गोरक्षणात माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची गुड तुला करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. या दरम्यान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या हाराने ठाकूर यांना शुभेच्छा दिल्यात. मुकुटचा केक यशोमती ठाकूर यांच्या हस्ते कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पूजा अर्चना करून गोरक्षणातील जनावरांना ॲडव्होकेट यशोमती ठाकूरसह उपस्थितांच्या हस्ते गूळ आणि ढेप चारण्यात आला. अनेकांनी पुष्पगुच्छ देत यशोमती ठाकूर यांना भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, सुरेश रतावा, गजानन राजगुरे, अभिनंदन पेंढारी, प्राध्यापक डॉक्टर अंजली ठाकरे, महिला शहर काँग्रेस अध्यक्ष जयश्री वानखडे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. धारणी शहरमध्ये असलेल्या आदिवासी विश्राम भवनच्या वॉल कंपाऊंड बांधकाम थातूरमातूर केले जात आहे. येथील कंत्राटदार आपल्या मनमानी कारभार करीत असून पुढे याच भिंतीचा अनुचित प्रकार घडण्यास वेळ लागणार नाही. याच भिंतीच्या जवळून सकाळी मॉर्निंग वॉकला युवक नागरिक जात असतात. भविष्यात दुर्घटना घडली तर जबाबदार कोण, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. धारणी शहरमध्ये असलेल्या जिल्हा परिषद येणाऱ्या आदिवासी विश्राम भवन येथे वॉल कंपाऊंड भिंतीचे काम सुरू आहे. हे काम जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत करण्यात येत असून कोणत्याही प्रकारचे या कामावर अधिकारीचे लक्ष नसून ठेकेदारांनी नुसते थातूरमातूर भिंत बांधत आहेत. विशेष म्हणजे फक्त 1 फूट गट्टा करून कॉलम उभे केलेत. या भिंतीवर पाणीच टाकले नाही, कारण धारणी तालुक्यात सध्या मोठ्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर या वॉलकट कंपाऊंड भिंतीजवळूनच क्रीडा संकुलमध्ये धारणी शहरचे नागरिक, चिमुकले विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी मॉर्निंग वॉक करिता येथूनच जातात. ही भिंत केव्हाही पडून धोका निर्माण होऊ शकतो. याकडे संबंधित जिल्हा परिषद अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे. यासोबतच थातूरमातूर काम करणाऱ्या ठेकेदाराचे संपूर्ण बिल थांबवून ठेवावे, अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी केली जात आहे.